नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी केली होती झणझणीत अशी मिसळपाव. त्यासाठी मी मटकी उकडायला टाकली आणि दुसरीकडे मसाला तयार करून घेतला. त्यासाठी 2 कांदे उभे चिरून घेतले आणि ते छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेतला. थोडं खोबरे पण सोनेरी होईपर्यंत भाजून घेतले. हे कांदा आणि खोबरं थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि एक टोमॅटो टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली. नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये 2-3 तेजपत्ता टाकून वाटण त्यामध्ये टाकून दिले. नंतर एक टोमॅटो बारीक चिरून ते सुद्धा वाटणमध्ये टाकून दिले. ते छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि थोडी हळद टाकून ते पण छान परतून घ्यायचं. आणि मसाला परततानाच त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून द्यायचे, म्हणजे भाजीला छान चव येते. नंतर त्यात उकळलेली मटकी टाकून द्यायची आणि हवे तसे पाणी टाकून रस्सा तयार करून घ्यायचा आणि त्यात छान हिरवीगार कोथिंबीर टाकून द्यायची. तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळपाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.